माझे वडील 85 व्हायचे आहे. तर घरून फोन आणायचा म्हणे वडील गेले म्हणे. तर माझ्या बायकोनी श्रीमाता क्रिएट केली, श्रीमाताजी आम्हाला कार्य करायचं आहे, तुम्ही काही करा म्हणे, आम्हाला कार्यात एकदम हजर राहू द्या. तर माझ्या मिसेसने फोन केला, म्हणजे त्यांना पाणी पाजलं, पाणीसुद्धा घेत नव्हते ते. आता गेले म्हणलं पाणी बी घेणार नाही. मग माझी मिसेस काय म्हणे, तुम्ही आमचा मातेचा विश्वास आहे म्हणे, ते जाणार नाही, तुम्ही ना छातीत दाबा म्हणे. छातीत दाबल्यामुळे श्वास बाहेर आला. ते थोडं हसायला लागले घरचे, म्हणजे जिवंत आहे हो. मग आम्ही पण म्हणे या म्हणे, कधी बी जाऊ शकता. पण आम्ही परत श्रीमाताजी पुढं बसलो. श्रीमाताजी म्हणलं आम्ही तुम्हाला सोडून कोणालाच मानत नाही, जरी ते आमचे वडील आहे पण आम्ही बी त्यांच्या तेवढं आटकत नाही. म्हणलं आता त्यांचं विवाह झालं पण आम्हाला काही करा, आम्हाला कार्यात यायचं आहे संध्याकाळी, तुम्ही काही करा. आम्ही इथनं रिक्षा काढली, एवढ्या उन्हात गेलो तिथे. तिथून निमगाव जाळी नेलं. त्या डॉक्टर काय म्हणे, कोणती शक्ती म्हणे, बाबाचं वय एवढं आहे आणि बाबा तिथे जाऊन नमस्कार करते आणि मला काहीच नाही झालं. आम्ही निमगाव जाळीला त्या डॉक्टरकडे गेलो आणि खूप जागा उठून गेली. बाजूला मी येणार श्रीमाताजींचं स्टिकर होतं. म्हणून आपले सहयोगीचे म्हणजे श्रीमाताजी इथं बी आहेच, दवाखान्याच्या बाजूलाच चपलाचं दुकान आहे. आम्ही तिथं बघितलं म्हणून श्रीमाताजी इथं बी आपल्या संग. ते डॉक्टर म्हणे काही नाही, यांना ऊन लागलं, थकवा आहे, इंजेक्शन दिलं म्हणे घरी जाऊ द्या. मग आम्ही 9-8 वाजता ते सोडलं, आम्ही इथं आलो. पण श्रीमाताजींची एवढं ब्लेसिंग असतं, फक्त कार्य करायची इच्छा पाहिजे. मग आमची तर एकच इच्छा आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे, मला काहीच नको आहे, धन दौलत काहीच नाही पाहिजे, फक्त कार्य आणि आपलं शरीर संपत्ती पाहिजे. माझं वजन तर 35 किलो होतं सहयोगात यायच्या पहिले, आज 70 किलो. श्रीमाताजींमुळे. मी एक रिक्षावाला आहे, काय साहेबांना माहिती, मी आज कुठं बी काही असलं तर मी रिक्षा घेऊन होतो. नेवाशाला रिक्षा घेऊन आलो होतो. काय साहेब मला म्हणे, आम्ही 4 व्हीलर असतं आम्ही येत नाही, तुम्ही एवढ्या लांब रिक्षा घेऊन आले. पण हे सगळं श्रीमाताजी करतात, जे काही देताना श्रीमाताजी देतात. आपण काहीच करत नाही, आपण फक्त कार्य करायला पाहिजे. आज सगळं माझं रूमसुद्धा रेंटचं आहे, 2 मुलांचं शिक्षण आहे. पण मग जे बी करतात श्रीमाताजी करतात, फक्त कार्य करायला पाहिजे. माझी बी एक इच्छा आहे, माझ्या मुलांनी बी कार्य केलं पाहिजे, सहयोगात राहायला पाहिजे. ती धडपड आहे आमची. आमच्या मुलांना तुम्ही शिक्षण नाही केलं तर चालेल, पण सहयोग करा.